आणि शिवसेनेवर देखील जनतेने विश्वास दाखवलेला, मतांचा टक्का तिथे माहितीचा वाढलेला दिसतोय. नाही, मला माझ्या माहितीप्रमाणे तिथं आमची एक जागा पण आम्ही जिंकलो. वनिता नरवणकर म्हणून, किंवा नरवणकर साहेबांची मिसेस तिथे जिंकली असं माझ्याकडे तर ते जिंकलेले आहेत. पण टक्का सगळीकडेच वाढला आहे. तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 3-3.25 लाख मतं ही शिवसेनेला पडलेली आहेत. आणि मनसेचा आधार घेऊन मनसेची मतं कमी करून UBTला मतं वाढलेली आहेत. हे आता माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. संभाजीनगरमध्ये ज्या यांच्यावरून टीका झाली होती, रशीद मामू ते निवडून आले आणि त्यावरून देखील आता चर्चा. नाही, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण काहीच नव्हतं. जो छत्रपती संभाजीनगर हे नाव होऊ नये यासाठी प्रयत्न करत होता, त्या रशीद मामूला कुणी घेतलं? UBTनं घेतलं. कुठं घेतलं? तर त्या मुस्लिम बहुल भागामध्ये घेतलं. त्याला तिकीट दिलं आणि तो निवडून आला. त्याच्यामुळं मी हेच सांगतो की खऱ्या अर्थानं UBTची भूमिका आज महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाली की वंदनीय बाळासाहेबांची जी इच्छा होती, जे स्वप्न होतं, कारण औरंगाबादला बाळासाहेबांनी कधीही औरंगाबाद म्हटलं नव्हतं, छत्रपती संभाजीनगर म्हटलं होतं. ते स्वप्न एकनाथ शिंदेसाहेब पूर्ण करत असताना ज्या रशीद मामूनं औरंगाबाद नाव बदलू नये म्हणून आंदोलन केलं, टीका केली, त्यालाच UBTनं तिकीट दिलं, निवडून आणलं. म्हणजे निवडून आलं त्यांच्या मतावर. आता ह्याच्यामध्ये कोणाचं दुर्दैव आहे, कोणाचं सुदैव आहे, प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. 95 MIMचे उमेदवार निवडून आले, मुंबईत सुद्धा ते 7 ते 8 आले, की भविष्यात काय म्हणायचं आहे? नाही बघा, कोणी कोणाला मतदान करावं हा एक लोकशाहीतला भाग आहे. मी त्याच्यामध्ये जाणार नाही. पण ह्याच्यातनं बोध अनेकांनी घेतला पाहिजे ना, अनेकांनी घेतला पाहिजे. सर, कालच्या निकालानंतर नितेश राणे एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर फडणवीसांनी जिंकण्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे, पण कोणाला उन्माद वाटेल असा जल्लोष करू नका, असं त्यांना म्हणजे कानमंत्र दिलं आहे. यावर काय आपलं? आता देवेंद्रजींनी त्यांना कानमंत्र दिला असं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे की नाही? मग तो कानमंत्र कोणाला दिलेला आहे? देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे. पण पूर्वीपासूनची प्रथा आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे की निवडून आल्यानंतर जल्लोष करावा, पण समोरचा दुखवणार नाही अशा पद्धतीचा जल्लोष करावा. आणि हे मी का सांगू शकतो ते इथल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की ज्यावेळी मी निवडून आलो त्यावेळी पडलेल्या उमेदवाराच्या समोर फटाके देखील वाजवायचे नाहीत, त्याच्या घरासमोर फटाके वाजवायचे नाहीत. हे मी संस्कृती गेली 5 टर्मला वापरलेली आहे, भविष्यात पण तशीच वापरणार. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी सांगितलेलं बरोबर आहे की जिंकल्यानंतर अशा पद्धतीचं वागू नये कोणी. देवेंद्रजी असंही म्हणाले की 16 तारखेला कोणाच्या घरी चहा प्यायला जाईल, त्यातनं काय वडिलांना आवडतं काय? नाही, काय नाही तसं. मी 16 तारखेनंतर म्हणजे 7 तारखेनंतर आता मी बिझी आहे म्हणून कोणाच्याही घरी मी खिचडी खायला जाईन, त्याच्यात काय नाही. याच्यामध्ये माननीय शिंदेसाहेब देवेंद्रजी निर्णय घेतील, परंतु महायुतीचाच महापौर होणार हे निश्चित झालं आहे. आता यावेळी पहिल्यांदाच असं झालं की महापौर पदाचं आरक्षण न पडता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, म्हणजे झालेल्या आहेत आरक्षणाविना यावेळी. नाही, पण ते महापौर करताना आरक्षण टाकावंच लागेल ना. आरक्षण नसेल तर महापौर बसूच शकत नाही सुरुवातीला. त्याच्यामुळे ती प्रोसेस नाही. ठीक आहे ना, असं होऊ शकतं. नाही, असं काही नाही, असं काही नाही. अनेक वेळा असं झालेलं आहे. त्याच्यामुळं आरक्षण झाल्यानंतरच महापौर बसेल. दुसरं, मनसेचा मोठा विजय ही चेष्टा उद्धव ठाकरेंनी मनसेचा वापर केला. अजून किती दिवस तुम्ही इतरांना जिंकून देणार? भाजपचे संतोष धुरी यांनी राज ठाकरेंना सवाल केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मी पहिल्यांदा असं बोलणार होतो की या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सगळ्यात जास्त फटका जो बसेल तो मनसेला बसेल. कारण मनसे ज्या उद्देशानं 80 ते 90 जागा आम्ही जिंकणार आणि आम्हाला त्या मिळणार. येऊ चला सामरे साहेब, या महेंद्र बसा ना. तर त्या जागा मनसेला मिळणार अशा पद्धतीने एक चित्र निर्माण करण्यात आलं होतं. आणि मनसेला ॲक्च्युली 52 जागा मिळाल्या आणि त्यातल्या 6 जागा निवडून आल्या. त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुठचा आहे तर तो मनसे आहे. पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं UBTला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज UBT पुन्हा एकदा छाती फुलून आमच्यासमोर उभी आहे. माझी विनंती आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः राजसाहेबांना की मी स्वतः बोललो होतो की ज्यामुळं आम्हाला उठाव करावा लागला एकनाथ शिंदेसाहेबांना, त्याची थोडी प्रचिती माननीय राजसाहेबांना येईल. आणि आज मनसेचे सगळे जे आमचे मित्र मनसेमध्ये आहेत ते असंच सांगतायत की मनसेचा
पूर्वी पडलेल्या मतांच्या गॅपचा उपयोग युबीटीनं करून घेतला, स्वतः निवडून आले आणि आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील युबीटीनं केला नाही. आणि ही काय आजची सवय नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय झालं ते आता मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. जी व्यक्ती मराठीसाठी अहोरात्र मेहनत घेत होती त्या मेहनतीवर युबीटीनं पाणी फिरलं हे आता मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळलं. बरं, मी मध्ये देखील सांगितलं की मी त्यांच्याकडे कशाला जायचो हा एक जो विषय होता त्याचा मी खुलासा केला की मी देखील अनेक वेळा राजसाहेबांबरोबर महानगरपालिकेची निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली, त्यांच्या नेतेमंडळींबरोबर केली, परंतु हिंदीची सक्ती आणती असं सांगून त्यांना आमच्यापासून दूर नेलं, त्यांच्यावर जाळं टाकलं भावनिक. आणि त्यांचा स्वभाव हा संवेदनशील असल्यामुळं ते तिकडे गेले. पण ते गेल्यानंतर सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा फटका हा मनसेला बसणार आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.